अकोल्यात कीटनाशक फवारणी दरम्यान आणखी एक शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे। 3 दिवसात 15 शेतकरी विषबाधेचे शिकार झाले असून सध्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। प्रशासनाने दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे। अकोल्यातील वडनेरगंगाई गावातील तरुण शेतकरी गणेश ज्ञानेश्वर कात्रे हा आपल्या शेतात खरीप पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करत असताना अचानक विषबाधेचा शिकार झाला। तातडीने त्याला अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अकोला आणि मूर्तिजापूर तालुक्यात कीटकनाशक फवारणी दरम्यान विषबाधेच्या घटना वाढल्या आहेत। एकूण 15 शेतकऱ्यांना अशा स्वरूपाची लक्षणे दिसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सध्या सर्वांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर श्यामकुमार सिरसाम यांनी दिली। प्रशासनाने शेतकऱ्यांना फवारणी दरम्यान काळजी घेण्याचे तसेच आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे। तज्ज्ञांच्या मते योग्य संरक्षणात्मक साधनांशिवाय कीटकनाशक फवारणी केल्यास श्वसनावाटे किंवा त्वचेच्या संपर्कातून विषबाधा होऊ शकते। दरम्यान खरीप हंगामात पिकांचे रक्षण करण्यासाठी सुरू असलेली फवारणी शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे। या घटनेनंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे।